Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 7th lecture about arithmetic progression, and this is the part of video series lecture about SSC mathematics. See, arithmetic progression च्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितलं ते 2 मिनिटात आपण बघूया की आपण arithmetic progression जे AP ने दर्शवतो त्याच्यामध्ये काय असतं, कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कॉन्स्टंट असतो, म्हणजे tn+1 मायनस tn इज कॉन्स्टंट फॉर ऑल n. कुठलाही n घ्या तुम्ही, तर n+1 समजा मी n5 घेतलं तर हे t6 होईल, बरोबर ना. t6 मायनस t5 हे कॉन्स्टंट असेल. मग आता जनरली आपण काय करतो की अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये फर्स्ट टर्म ही आपण ए ने दर्शवतो, आणि हा जो कॉन्स्टंट डिफरन्स आहे त्याला आपण कॉमन डिफरन्स असं म्हणतो. कॉमन डिफरन्स तो डी ने दर्शवला जातो. त्यामुळे कुठलंही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपण कसं लिहिणार, ए मग ए प्लस डी मग ए प्लस 2 इंटू डी एटसेट्रा, आणि त्याची जनरल टर्म जी आहे म्हणजे tn ती कशी दर्शवणार आपण, ए प्लस n-1 इंटू डी. मग पुढे चालूच राहणार, या काही टर्म संपल्या नव्हेत. मग त्यामुळे tnचा फॉर्म्युला आपण बघितला. tnचा फॉर्म्युला होता ए प्लस n-1 इंटू डी, आणि एसएनचा फॉर्म्युला, एसएन म्हणजेच काय, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स, तो काय होता n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी, किंवा तो मला असा लिहिता येईल n/2 इंटू ब्रॅकेट a प्लस हा जो 2a आहे तो आपण ब्रेक केला, a प्लस n-1 इंटू डी. ओके, म्हणजे इथे तुम्ही जर अंडरलाईन केली तर हे काय आहे बघा, दिस इज नथिंग बट tn, म्हणजे लास्ट टर्म. किती टर्म्सची बेरीज तुम्ही काढताय, n टर्म्सची, म्हणजे शेवटची टर्म काय असणार tn, म्हणजे लास्ट टर्म tn, आणि a म्हणजे फर्स्ट टर्म आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे हाच फॉर्म्युला आपण फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म असा लिहितो. मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स ऑन AP अँड GP वी कॅन सॉल्व बाय युझिंग दीज इश्यूज. बाकी काही फारशी गरज लागत नाही आपल्याला. त्यामुळे व्हॉट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन, notations like first term, common difference, how the terms in arithmetic progressions will be written, what is the formula for tnth term, आणि SN म्हणजे सम ऑफ फर्स्ट n टर्म्सचे 2 फॉर्म्युले. 2 म्हणजे तो एकच आहे, फक्त वेगळ्या प्रकारे आपण लिहिला. इथे तुम्ही लिहिलं n/2 2a प्लस n-1 इंटू डी, हा क्लासिकल फॉर्म्युला झाला SNचा, आणि इथे आपण तोच फॉर्म्युला जरा माउल्ड करून आपण असा लिहिला, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म इंटू n/2. So this is what is required about basics of arithmetic progression. Now some problems we will try. ठीक आहे, आपण आता हा जो तुमचा काय म्हणता येईल एक्झरसाइज आहे 3.3 त्यातला 6वा प्रॉब्लेम बघूया. त्यांनी तुम्हाला असं विचारलंय की 6th problem from 3.3. Now what is asked? Sum of first 55 terms of AP. काय म्हटलंय बघा, sum of first 55 terms. त्यांनी दिले तुम्हाला 3300 3300, and you are asked to find 28th term. काय विचारलंय तुम्हाला, what is t28, this is asked. ओके, आता जे फॉर्म्युला आहेत त्याचं काय काय लागणार बघा, tnचा फॉर्म्युला लागणार, आणि सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स म्हणजे SNचा फॉर्म्युला लागणार, पण n म्हणजे 55 दिलेलं आहे. सो यू हॅव दिस 2 फॉर्म्युले. SN इज n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी, बरोबर ना. पण म्हणजे तुम्हाला काय दिलंय बघा, 3300 बरोबर S55, आणि हे किती दिलेलं आहे तुम्हाला 3300, म्हणून ते इक्वल टू लिहिलं आपण, आणि ब्रॅकेटमध्ये काय होईल
55/2 म्हणजे n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस 54d, कारण n-1 n जर तुम्ही 55 घेतलात तर ते 54d झालं. म्हणजेच काय झालं बघा, 55/2 म्हणजे ओके 55/2 आणि इथे 2a प्लस 54d असं जे आहे त्याच्यातून 2 कॉमन घेता येईल, म्हणजे a प्लस 27d असं होईल. ते a प्लस 27d होईल. मग हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. म्हणजेच काय मिळालं तुम्हाला, 55 गुणिले a प्लस 27d, बरोबर ना, याची किंमत झाली 3300. मग आता तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, T28. तो जर तुम्ही TN चा फॉर्म्युला वापरलात, वी नो दॅट TN काय फॉर्म्युला आहे, a प्लस n-1 इंटू d. पण इथे T28 तुम्हाला काढायचं आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू आहे 28. सो T28 विल बी a प्लस 28-1 म्हणजेच 27d. याची मला किंमत काढायची आहे. आणि इथे आहेच a प्लस 20, सॉरी हा d जो आहे, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, दिस d शुड बी इनसाइड द ब्रॅकेट. त्यामुळे इथे रेडीमेड a प्लस 27d आहेच. हा फक्त 55 इथे नकोय तुम्हाला, म्हणजे त्याने तिकडे भागता येईल. याला आपण 1 वगैरे म्हणूया. आता आपण काय करूया, सो a प्लस 27d इज इक्वल टू 3300 अपॉन 55. म्हणजे काय होईल बघा, 11×5 = 55, 11×3 = 33 आणि हे पुढे 2 शून्य, म्हणजे 300/5. म्हणजे त्याचं उत्तर किती आलं, 60. म्हणून तुम्ही काय म्हणणार, फायनली आन्सर विल बी T28 इज इक्वल टू 60. बघा हे सर्व शिकवताना ना मी म्हणजे कसं माहिती आहे का, मला असं म्हणायचं आहे की जसं 10वीच्या SSC बोर्डाच्या पेपरात लिहायला पाहिजे तसंच अगदी मॉडेल आन्सर्स मी लिहितोय असं नाहीये. माझा ट्रेस आहे तुम्हाला हा विषय समजावून सांगण्याकडे. अर्थात त्याच्यामध्ये बरोबर आपण लिहितो आहोत, परंतु आणखी चांगल्या प्रकारे तुम्हाला हे सर्व लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, पण मुद्दा आधी समजावून घ्या, नेमकं आपण काय शिकतो आहोत हे आपल्याला नीट कळलं पाहिजे. ठीक आहे, नाव वी विल गो फॉर द नेक्स्ट प्रॉब्लेम. 7वा प्रॉब्लेम बघा, त्यातला काय म्हटलंय बघा, म्हणजे 7वा प्रॉब्लेम कशामधला तो चाललाय, 72 म्हणजे 73व्या पानावरचा असं आपण म्हणूया पाहिजे. म्हणजे मी इथे असं लिहितो 7 डिवायडेड बाय 73. सो दिस इज द पेज नंबर. काय आहे बघा प्रॉब्लेम, इन अन AP सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज 27. हां, आता एक मुद्दा आधी लक्षात घ्या, अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या बाबतीमध्ये तुम्हाला असे प्रॉब्लेम्स येतात की त्याच्यामध्ये 3 टर्म्सच्या संदर्भात काही नाही काही विचारलेलं असतं. 3 टर्म्स ऑफ AP सॅटिस्फाईंग सर्टन कंडिशन्स, मग त्या टर्म शोधा, असे प्रॉब्लेम्स असतात. ज्यावेळी 3 टर्म्सचा प्रॉब्लेम असतो त्यावेळी आपण टर्म्स घ्यायचे असतात a मायनस d, a आणि a प्लस d. दिस इज जनरली डन. वाय डन, कारण a मायनस d मध्ये d मिळवल्यानंतर मला a मिळतं, त्याच्यात पुन्हा d मिळवल्यावर a प्लस d मिळतं. म्हणजेच काय झालं बघा की हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. पुढे बघा, 4 टर्म्सचा जर प्रॉब्लेम आला तर आपण टर्म्स काय घेणं अपेक्षित आहे, a मायनस 3d, a मायनस d, मग a प्लस d आणि मग a प्लस 3d. म्हणजे इथे मायनस 3d आहे, त्याच्यामध्ये 2d मी मिळवलं म्हणजे a मायनस d झालं, पुन्हा 2d मिळवलं की a प्लस d झालं, पुन्हा 2d मिळवलं की a प्लस 3d झालं. म्हणजे थोडक्यात आपण हे 4 टर्म्सचं एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन घेतो आहोत की ज्याच्यामध्ये पहिली टर्म a मायनस 3d असेल आणि कॉमन डिफरन्स हा 2d असेल. काही फरक पडत नाही. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये नियम काय आहे, कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे. तो कॉन्स्टंट काय असावा याच्यावर काही बंधन नाहीये. त्यामुळे इथे डिफरन्स 2d होतो. आणि 5 टर्म्सचा जर प्रॉब्लेम आला, काही हॉट प्रॉब्लेम्स तुम्हाला असतात त्याच्यावर मी वेगळी लेक्चर्स घेणार आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, त्यावेळी मला त्या टर्म्स काय घेता येतील, तर a मायनस 2d, मग a मायनस d, मग a, नंतर मग a प्लस d आणि a प्लस 2d, अशा त्या 5 टर्म्स घेता येतील. इथे का मी विषय सांगितला, तर हा प्रॉब्लेम 3 टर्म्सचा आत्ता दिलेला आहे तुम्हाला. बघा
सातवा प्रॉब्लेम. इन ॲन AP सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज 27. सो आपण असं म्हणूया, लेट 3 टर्म्स इन AP, 3 टर्म्स इन AP be A minus D, A and A plus D. Now what is condition? By given condition, A minus D, by given condition their sum is 27. त्यामुळे तुम्हाला काय मिळणार बघा, A minus D प्लस A प्लस A प्लस D हे 27 आहे. म्हणजेच काय होईल बघा, ॲडिशन केलं की हा A हा A हा A म्हणजे 3A झालं. मग इथे मायनस D आहे, इथे प्लस D आहे. सो 3A मायनस D प्लस D हे 27 झालं. म्हणजेच 3A हे तुमचं 27 झालं. सिंपल. म्हणजेच त्या A ची किंमत 9 आली. दिस शुड बी फ्लॅश्ड. A इज 9. म्हणजे आता तुमच्या टर्म्स काय झाल्या बघा, 9 मायनस D, 9 आणि 9 प्लस D अशा टर्म्स झाल्या. आय विल इरेज दिस पार्ट बिकॉज ऑलरेडी दिस इज डन बाय अस. आता बघा, म्हणजे आता जेव्हा तुम्ही A ची ही किंमत काढली त्यावेळी आता मी काय लिहू शकतो, सो द रिक्वायर्ड टर्म्स आर, what are those terms? 9 minus D, 9 and 9 plus D. ठीक आहे. हां, आता दुसरी कंडिशन काय दिली आहे बघा, देअर प्रॉडक्ट इज 504. नाव बाय सेकंड कंडिशन किंवा बाय गिवन कंडिशन देअर प्रॉडक्ट इज 504. म्हणजेच काय होणार बघा, 9 मायनस D इंटू 9 प्लस D हे झालं 504. बरोबर ना. मग आता मला त्याच्यामधून तो D ची किंमत काढायची आहे. दॅट इज व्हॉट आय एम एक्सपेक्टेड टू वर्क ऑन. ए आपल्याला ऑलरेडी 9 मिळालेलाच आहे. ओके, आपण ते कुठेतरी इथे लिहून ठेवूया. ऑलरेडी वी हॅव गॉट A इज इक्वल टू 9. आता इथे यांचा गुणाकार ही 504 गुणाकार असं दिलेलं आहे आपल्याला. म्हणजेच काय होणार बघा, 9 मायनस D इंटू 9 प्लस D इज इक्वल टू 504 भागिले 9. मग हे किती होणार, 9 पाचा 45. बघा ना, 50ला मी 9 ने भागलं की 9 पाचा 45, ते 5 उरले, 5वर हे 4 54 झाले, 9 सक 54. बरोबर आहे. मग आता इथे काय होईल बघा, हे 9 मायनस D इंटू 9 प्लस D. तुम्हाला माहिती आहे हा फॉर्म्युला, A मायनस B इंटू A प्लस B. व्हॉट इज फॉर्म्युला, इट इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. मग हे 9 प्लस D किंवा हे 9 मायनस D इंटू 9 प्लस D, A मायनस B, A प्लस B या टाईप. सो इट इज 9 स्क्वेअर म्हणजेच 81 मायनस D स्क्वेअर इज इक्वल टू 56. म्हणजेच काय झालं, 81 वजा 56 बरोबर D स्क्वेअर. हा मायनस D स्क्वेअर इकडे आणला म्हणून तो पॉझिटिव्ह झाला, 56 इकडे नेला म्हणून तो निगेटिव्ह झाला. मग 81 वजा 56 किती होणार, 56 11तून 6 गेले 5, हातचा आला 1, 5 ने 1 6, 8तून 6 गेले 2, म्हणजे D स्क्वेअर हे तुमचं 25 आलं. आता नेहमी लक्षात घ्या, D स्क्वेअर 25 वरून D मला काढायचा आहे. मग तो नेहमी कसा लिहितो आपण, प्लस ऑर मायनस 5. त्यामुळे D ची ही किंमत मिळाली तुम्हाला, प्लस ऑर मायनस 5. मग ज्यावेळी आता टर्म्स तुम्ही काय लिहिलात बघा, सो रिक्वायर्ड टर्म्स आर 9 मायनस D, 9 आणि 9 प्लस D. त्याच्यामध्ये D च्या या किमती टाकायच्या. सो व्हेन D इज 5, टर्म्स विल बी 9 मायनस 5, 9 प्लस 5. म्हणजेच त्या काय झाल्या, दॅट इज 4, 9 आणि काय 14. आणि व्हेन D इज मायनस 5, टर्म्स विल बी व्हॉट,
9 मायनस डी, बघा या टर्म्स आहेत आपल्या, पण डी आपण आता -5 टाकणार, म्हणून ते होणार 9 मायनस -5, मग 9 आहे तशीच, आणि 9 प्लस -5, म्हणजेच ह्या टर्म्स त्याच येणार, फक्त उलट्या येतील. ह्या 4 9 14 आल्या, इथे 9 वजा वजा म्हणजे अधिक होणार, म्हणून 14 9 आणि 4 अशा या टर्म्स येतील. लक्षात घ्या. त्यामुळे आपण ज्यावेळी असे प्रॉब्लेम्स करणार त्यावेळी आपण नीट वाचायचं. 3 टर्म्सचा प्रॉब्लेम आहे, ओके, मग टर्म्स मी काय घ्यायच्या, 4 टर्म्सचा प्रॉब्लेम आला तर काय घ्यायच्या, हे ठरलेलं आहे. त्याप्रमाणे आपण नेहमी काम करायचं. लक्षात घ्या. ओके, सो थिंग्स आर नॉट डिफिकल्ट, दे आर व्हेरी सिम्पल प्रोव्हाइडेड यू प्रॉपरली वर्क ऑन दीज इश्यूज. ठीक आहे. नाव वी विल गो फॉर से 8वा प्रॉब्लेम आपण बघूया. आत्ताच आपण म्हटलं 3 टर्म्सचा प्रॉब्लेम असू शकतो, 4 टर्म्सचा, तर हा पेज नंबर 73 वरचा 8वा प्रॉब्लेम. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा त्यांनी, फाइंड द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन एनएपी. ओके, 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. सो लेट 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ऑफ एपी बी. आता त्या लोकांनी दिले आहेत तुम्हाला ए मायनस डी, ए प्लस डी, ए प्लस 2D, ते 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. तर त्याच्यामध्ये ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2D असं घेण्याच्या ऐवजी आपण अशा घेऊया. 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन एपी बी, ए मायनस 3D, ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 3D. ठीक आहे. आता एक एक कंडिशन बघा. whose sum is 12. by first condition sum of these 4 terms is 12. that is a minus d plus a plus d plus पहिली टर्म आपण a minus 3d घ्यायची. सॉरी, I will erase this part. that is what we can say, a minus 3d plus a minus d plus a plus d and plus a plus 3d. this is 12. so what will happen, minus 3d plus 3d कॅन्सल होतील, मायनस डी प्लस डी कॅन्सल होतील, म्हणून अशा टर्म्स घेणं सोयीचं पडतं. मग ए ए ए आणि ए असा 4 वेळा आला. सो 4a इज इक्वल टू 12. सो दॅट इम्प्लाइज a इज इक्वल टू 3. हा आपला रिझल्ट 1. सो द रिक्वायर्ड टर्म्स आर, काय होणार बघा, a मायनस 3d, त्यातला a म्हणजे 3 आलाय. सो 3 मायनस 3d, देन व्हॉट, 3 मायनस d, देन 3 प्लस d आणि 3 प्लस 3d या रिक्वायर्ड टर्म्स आल्या. आता दुसरी कंडिशन त्यांनी काय दिली बघा, सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. बाय सेकंड कंडिशन किंवा सेकंड कंडिशन इम्प्लाइज, बाय सेकंड कंडिशन सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म is what, 14. सो थर्ड टर्म म्हणजे कुठली बघा, रिक्वायर्ड टर्म्स आहेत ना, त्यातली ही पहिली टर्म झाली, ही दुसरी, ही तिसरी. सो 3 प्लस डी प्लस 3 प्लस 3d इज इक्वल टू 14. म्हणजेच काय झालं बघा, हे 3 आणि हे 3 6 झाले, आणि हा d आणि हा 3d म्हणजे ते 4d झालं. 4d प्लस 6 बरोबर 14. म्हणजेच काय झालं, 4d बरोबर 14 वजा 6
विच इज 8 आणि त्याच्यामुळे डी बरोबर 8/4 दॅट मीन्स डी ची व्हॅल्यू 2 आली. सो डी इज इक्वल टू 2 हे आपल्याला मिळालं आणि ए इज इक्वल टू 3 ऑलरेडी वी हॅव गॉट. सो वन्स यू गेट ए अँड डी यू कॅन नाउ ॲक्च्युअली व्हॅल्यूज यू कॅन कॅल्क्युलेट, राईट. आपण इथे लिहिलंय बघा, रिक्वायर्ड टर्म्स आर 3 - 3d, 3 - d, 3 + d आणि 3 + 3d. त्यातला d आता फक्त ह्याच्यामध्ये टाकायचा. सो वी कॅन से नाव इट शुड बी आफ्टर दिस 1 and 2 इट विल बी हिअर. सो किंवा मी हे इरेज करतो वरचा भाग. सो नाव डी ची व्हॅल्यू 2 आहे हे त्यातलं मुद्दा महत्वाचा आहे. सो नाव आय कॅन से सो रिक्वायर्ड टर्म्स आर रिक्वायर्ड टर्म्स काय होणार बघा, 3 - 3d पण d म्हणजे 2 आहे. सो 3 - 3 × 2 कॉमा 3 - 2 कॉमा 3 + 2 कॉमा आणि 3 + 3d म्हणजेच काय होणार 3 + 3 × 2 म्हणजेच काय झालं, हे 3 दुणे 6 झाले. 3 - 6 म्हणजे -3, 3 - 2 म्हणजे 1, 3 + 2 म्हणजे 5 आणि 3 + 3 × 2, 3 × 2 झाले 6 आणि हे 3 म्हणजे 9 झाले. बघा -3, 1, 5 आणि 9 अशा त्या टर्म्स आहेत. बघा ना ह्या एपी मध्ये आहेत कारण 1 - 3 4 येतं, 5 - 1 4 येतं, 9 - 5 4 येतं. म्हणजे ह्या टर्म्स अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत की ज्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा कॉमन डिफरन्स 4 आहे. आणि ह्या सर्वांची बेरीज बघा ना, 5 आणि 1 6, 9 आणि -3 पण 6 म्हणजे बेरीज 12 येते. दॅट वॉज द कंडिशन गिवन. सम इज 12 and the sum of third and fourth term is 14. That is also seen here, 5 and 9 14. So all the conditions that were given are satisfied. So this is how such problems of 3 terms, 4 terms, also they can ask you problems on 5 terms about AP, can be done very easily. So I hope you enjoyed this lecture. We will continue in the next lecture. Thank you.